कलात्मक गोष्टींचा व्यावसायिक वापर कसा करायचा आणि त्यातनं उद्योग व्यवसायांची जडणघडण कशी होते हे आपल्यालाच नाही, सामान्य माणसाला तर समजायला अजून वेळ आहे, परंतु देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं भाषण करताना 6 मिनिटं डिझाईन बद्दल बोलतात. त्यांचं वाक्य आहे, देशाच्या पंतप्रधानांचं 15 ऑगस्ट 2025 लाल किल्ल्यावरनं केलेल्या भाषणात वाक्य आहे, जैसे मेक इन इंडिया का महत्व है वैसे ही डिजाइन इन इंडिया भी उतना ही महत्वपूर्ण है. कि मेक इन इंडिया जितना इम्पोर्टेंट है उतना इम्पोर्टेंट है डिझाइन इन इंडिया. भारत हा कलांचा देश आहे असं आपण म्हणतो. भारताची अगदी पारंपरिक संस्कृती बघितलीत किंवा आर्य संस्कृती असेल किंवा हडप्पाच्या काळापासूनचं सगळंच बघितलं तरी सुद्धा आपण असं बघतो की भारतात वेगवेगळ्या कला विकसित झाल्या. कलांचा देश इथपासून ते स्किल इंडिया पर्यंत भारत पुढे आलेला आहे. आपण आता जेव्हा शिक्षणाच्या दृष्टीनं या सगळ्याचा विचार करतो तेव्हा आपण हे बघतो की कलांमध्ये आपण काय काय शिकू शकतो. म्हणजे मुलींसाठी फक्त फॅशन डिझाईन हाच पार्ट आहे का, किंवा मुलं गेम खेळतात म्हणून फक्त गेम डिझाईन मध्ये करिअर करायचं असा विषय आहे का. इतपतच या गोष्टी मर्यादित नसतात. जेव्हा 12वी होते आणि आपल्या शिक्षणाचा एक टप्पा येतो तेव्हा आपण नवीन करिअरचा विचार करतो आणि मग असं दिसतं की अरे आपल्याला इंजिनिअरिंग, मेडिकल या नेहमीच्या पद्धतीचं शिक्षण न घेता नवीन काय शिकायचं आहे. मला डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आहे किंवा भविष्यात डिझायनिंगला स्कोप आहे म्हणून मला या क्षेत्राकडे वळायचं आहे. तर खरंच या क्षेत्रात जावं का, या क्षेत्रात नक्की करिअर आहे का, आणि सध्या डिझाईन क्षेत्रात काय काय चालू आहे, शैक्षणिक दृष्टीनं काय चालू आहे, प्रगतीच्या कुठल्या टप्प्यावर डिझाईनचं क्षेत्र आहे, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. campusdekho.ai च्या या पॉडकास्टच्या प्लॅटफॉर्मवर आज आम्ही याच विषयावर चर्चा करणार आहोत. या विषयातले म्हणण्यापेक्षा डिझाईन क्षेत्रातले एक मान्यवर आणि तज्ञ श्री संतोष रासकर सर आज आपल्या या व्यासपीठावर आले आहेत. पुण्यातल्या सृजन कॉलेज ऑफ डिझाईन या कॉलेजचे संस्थापक संचालक असलेले रासकर सर आज तुमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. campusdekho.ai या प्लॅटफॉर्मवर नेहमीच आम्ही शिक्षण विषयक वेगवेगळी माहिती सांगत असतो आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर देऊन तुमच्या करिअरची वाट कशी निवडता येईल याच्यासाठीचं मार्गदर्शन करत असतो. यातला आजचा टप्पा आहे तो डिझाईनचा. या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज मी रासकर सरांना विनंती करते की सर आपण आज या पॉडकास्टला सुरुवात करूया. सर नमस्कार. नमस्कार. 12वीची परीक्षा आता झालेली आहे, तर बऱ्याच मुलांना सर प्रश्न असा आहे की आता 12वी नंतर काय करायचं. बरीच जण इंजिनिअरिंगला जातात, मेडिकलला जातात, पण ही अगदी चाकोरीतली वाट झाली. त्याच्या पलीकडे डिझाईन क्षेत्रात काय काय करिअर आहे आणि तुम्ही काय सुचवाल या मुलांना, 12वी झालीये अशा मुलांना. आता 12वी झाल्यानंतर डिझाईन क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळे अभ्यासक्रम आपल्या देशात आता मागच्या काही वर्षांमध्ये उभे राहिलेले आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या शाखा सुद्धा उभ्या आहेत. बरोबर. आम्ही सृजन कॉलेज ऑफ डिझाईन मधून अच्छा पुणे विद्यापीठाची क्रिएटिव्ह मीडिया सायन्स अशी एक डिग्री उपलब्ध करून देतो, जी 4 वर्षाची डिग्री आहे. अच्छा. या डिग्रीचं वैशिष्ट्य असं आहे की या डिग्रीमध्ये डिझाईन आहे आणि डिझाईनशी रिलेटेड सगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. अच्छा. म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजी याचा खऱ्या अर्थानं संगम असलेला कोर्स अच्छा तुम्हाला कुठंच मिळणार नाही. इतका चांगला कोर्स या पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून आता सुरू आहे. सृजनच्या माध्यमातून पुणे विद्यापीठात तुम्हाला त्याचा प्रवेश मिळू शकतो. अच्छा. त्याच्याबरोबरीनं डिझाईनचा संबंध कम्युनिकेशनशी आहे, डिझाईनचा संबंध तुमच्या स्टोरी टेलिंगशी आहे. त्यामुळे आपल्याकडे स्टोरी टेलिंग आर्ट मधली एक 4 वर्षाची डिग्री आहे, बॅचलर्स ऑफ व्हिज्युअल आर्ट म्हणून. बॅचलर्स ऑफ व्हिज्युअल आर्ट म्हणून कम्युनिकेशन डिझाईन मधली एक डिग्री आहे. त्यानंतर एक नॉर्मल बॅचलर ऑफ वोकेशन डिजिटल मीडिया आणि ॲनिमेशन. ज्यांना फार काही मोठं स्वप्न नाहीये, फक्त नोकरीपुरतं डिझाईन विचार करतात, त्या लोकांनी बिओक सारखी डिग्री करावी. आणि ज्यांना मोठं स्वप्न आहे डिझाईन मध्ये, मी आयुष्यात पुढे काहीतरी करावं मोठं, अशा लोकांना मी 100% सांगतो की BSc इन क्रिएटिव्ह मीडिया सायन्स, BBA इन स्टोरी टेलिंग आर्ट किंवा BBA इन व्हिज्युअल कम्युनिकेशन, या 3 डिग्री तुम्हाला आयुष्यात लार्जर दॅन द लाईफ एक्सपेक्टेशन पूर्ण करणारे असतील. अच्छा. या सगळ्या डिग्री आपल्याकडे आहेत? हो, या सगळ्याच डिग्री सृजन कॉलेजच्या माध्यमातून शिकवल्या जातात, उपलब्ध आहेत सृजन कॉलेजमध्ये आता. अच्छा.
दुसरं, या सगळ्याला पुणे विद्यापीठाची मान्यता आहे आणि कोर्स आपण डिझाईन केलेला आहे की तो विद्यापीठाकडून सगळ्यांसाठी एकच असतो? फार महत्त्वाचा आणि छान प्रश्न विचारला. कारण मला ही स्टोरी अभिमानाने सांगावीशी वाटते की डिझाईनमधली एक ट्रॅडिशनल कॉलेजच्या बाहेर जाऊन पदवी हा प्रकारच सुरू करण्यात माझा पुढाकार होता. महाराष्ट्रातली किंबहुना देशातली पहिली ॲनिमेशनची डिग्री यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने सुरू केली. अच्छा. ती कॉन्स्टिट्यूट करण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता. मी मेंटॉर करून माझ्या टीमनी, मी एक्सपर्टशी बोलून, एक्सपर्टचा सहभाग घेऊन इंडस्ट्रीची गरज, अच्छा, फक्त इंडस्ट्रीची गरज नाही तर भविष्याचा वेध, म्हणजे आजची गरजेचा विचार करण्याची तर तयारी असलीच पाहिजे त्याच्यामध्ये, पण भविष्याचा वेध असलेल्या या सगळ्या तिन्ही डिग्री आहेत. आणि या तिन्ही डिग्र्या AI इंटिग्रेटेड आहेत. म्हणजे याच्यामध्ये AIच्या संदर्भातलं डिझाईनमध्ये जे काही हवं आहे ते सगळं याच्यात दिलेलं आहे. त्यामुळे हे याच्या अभ्यासक्रमाला म्हणजे तुम्ही बीटच करू शकत नाही, इतके सुंदर अभ्यासक्रम आहेत. अच्छा. सर, बेसिकली असं होतं की कुठल्याही डिझाईन क्षेत्राकडे जायचं तर असं असतं की मुलाला किंवा मुलीला चित्रकला यायला हवी किंवा चित्रकलेतली आवड हवी तरच डिझायनिंग मध्ये जाता येतं, असं एक म्हटलं जातं. तर खरंच तो सेन्स गरजेचा आहे किंवा आधी चित्रकलेची त्याला आवड हवी किंवा त्यानं काही परीक्षा दिलेल्या हव्यात, असं काही आहे का? आता याचं उत्तर जो तो ज्याच्या त्याच्या परसेप्शननी देऊ शकतो. परंतु मी गेली 20 वर्ष डिझाईन क्षेत्रामध्ये, डिझाईन एज्युकेशनमध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये 30 वर्ष म्हणजे चित्रकला शिकवण्याचं काम पण मी शाळेमध्ये केलेलं आहे. त्यामुळं मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की आता नव्या टेक्नॉलॉजी बरोबर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला स्वतःला उत्तम चित्र काढता आलं पाहिजे असं नाही. तुम्हाला चित्राचा सेन्स आला पाहिजे. अच्छा. आणि तो सेन्स आला तर तुम्ही टेक्नॉलॉजीच्या मदतीने, म्हणजे मी सोपं उदाहरण देतो, तुम्ही हाताने वर्तुळ काढू शकता का? सर्कल काढू शकता का? 100% 360 डिग्रीचं सर्कल येईल का? नाही. बरं, जसं काढलंय तसंच्या तसं वर्तुळ परत काढू शकाल का? किती मोठा चित्रकार असू द्या, नाही काढता येणार, थोडा तरी फरक पडेल. पण कम्प्युटरवर तुम्ही फक्त शिफ्टचं बटन दाबा, माऊस ड्रॅग काढा, वर्तुळ तयार होईल. ओके, बरोबर ना? अगदी. क्लिक करा, कंट्रोल-C करा म्हणजे कॉपी करा, पेस्ट करा, तसं तसं वर्तुळ परत आलं. टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला वर्तुळ काढण्यासाठी जे स्किल पाहिजे ते लागत नाहीत आता. अच्छा. सरळ रेषा मारता येते का आपल्याला हाताने? पण शिफ्टचं बटन दाबून माऊस हलवला की. त्यामुळे टेक्नॉलॉजीमुळं तुम्हाला चित्रकला चांगली नसली 100% तुम्ही डिझाईन क्षेत्रामधलं उत्तम करिअर करू शकता. आणि आता तर नव्या ज्या काही पुढच्या काळामध्ये येणाऱ्या येऊ घातलेल्या गोष्टी आहेत, मेल स्क्रिप्टिंग असेल किंवा AI या निमित्ताने, त्या ह्याच्यामध्ये तर तुमचा सेन्सच काम करणार आहे. तुमच्या विजनवर, तुमच्या दृष्टिकोनावर तुम्ही पाहिजे ते करू शकणार आहात, कारण ते बाकी सगळं मशीन करणार आहे. त्यामुळे डिझाईन या क्षेत्रातलं शिक्षण घेण्यासाठी पूर्वीच्या काळी जेव्हा फक्त कागदावर आपण चित्र काढत होतो तेव्हा चित्र काढता येणं गरजेचं होतं. पण आता टेक्नॉलॉजीनं आपण डिजिटाईज झालेलो आहोत. सुरुवातीला आपण DTP पुरतं मर्यादित होतो, मग नंतर CAD-ला आलो, कम्प्युटर एडेड डिझाईनवर आलो, आता त्याच्या पुढच्या टप्प्यात आहोत आपण कम्प्युटर ग्राफिक्सच्या. त्यामुळं तुम्हाला उत्तम चित्रकला नसली तरी डिझाईनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही 100% करिअर करू शकता. तुम्हाला मी आता सुद्धा डिझाईन मध्ये उत्तम करिअर केलेली पण त्यांची चित्रकला म्हणजे तुम्ही म्हणाल की हा कसा काय डिझायनर आहे, अच्छा, अशा अनेक लोकांची नावं सांगू शकतो. अच्छा, काय. ओके. सर, असं एखादं उदाहरण जरी तुमच्या इन्स्टिट्यूट मधलं सांगितलं तरी आवडेल, कारण लोक बऱ्यापैकी ते रिलेट करत असतात. आणि दुसरा त्याला जोडून मला असं विचारायचं आहे की यात परत काही असे भाग आहेत का की चित्रकला येत नसेल तर तुम्ही काय व्हिज्युअल इफेक्टवर काम करू शकता किंवा ॲनिमेशनचं चांगलं करू शकता, इतर तुम्हाला कुठला डिझाईन मधला पार्ट शिकायचा असेल तर चित्रकला आवश्यक आहे, असं काही आहे का? छान प्रश्न आहे हा, पण परत पुन्हा म्हणजे इतके सुंदर प्रश्न अँकरने विचारावेत की मग छान वाटतं थोडंसं. सक्सेस स्टोरी एखाद्या विद्यार्थ्याची तर माझ्या www.srajan.in या वेबसाईटवर मी इन्स्पिरेटर नावाचं एक पुस्तकच प्रकाशित केलंय. अच्छा. माझ्या कॉलेजमधनं शिक्षण घेतलेली आणि आयुष्यात यशस्वी झालेल्या अनेक मुलांच्या स्टोरीज पुढच्या जनरेशनला इन्स्पायर करतील म्हणून इन्स्पिरेटर प्रकाशित केलंय. मी एकाची स्टोरी सांगणं म्हणजे त्याचा गोवा करणं मी ते करणार नाही. माझे सगळेच मुलं
माझ्याकडे शिकलेले सगळेच हिरेच आहेत. तर त्याची उदाहरणं मी लोकांना सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही वेबसाईटला जा आणि इन्स्पिरेटर. मी थोडं ब्रेक करते तुम्हाला की अगदी बरोबर की एखाद्याचं उदाहरण, पण असा एखादा असू शकतो की जो खरंच इन्स्पिरेशन ठरू शकतो अशा अँगलने की त्याला चित्रकलेचा गंध नव्हता, आवड नव्हती, त्यानं विचारही केला नव्हता की डिझाईन मध्ये आपण येऊ, पण तरी तो आला या क्षेत्रात आणि यशस्वी झाला. असं कोणी मुलगा? आमच्याकडे श्रीश म्हणून एक विद्यार्थी, मी आडनाव सांगत नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. त्याच्या घरामध्ये सगळे डॉक्टर, इंजिनियर. अच्छा. परंतु अनफॉर्च्युनेटली तो 12वीला नापास झाला. बर. नापास झाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांना तुमच्यासारख्या कुणीतरी सांगितलं की तुम्ही तो संतोष रासकर त्यांना भेटायला जा, ते काहीतरी तुम्हाला मदत करतील. इकडे आले. 12वी नापास झालेला मुलगा आहे, घरातल्या सगळ्या परंपरेनुसार सगळे डॉक्टर, इंजिनियर आहेत, आणि हा नापास झालाय, याचं घरात इतकं दुःख आहे. बरं, तो माझ्याकडे आलेला आहे, त्याला विचारतोय तुला ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट आहे का किंवा काय काय काय. त्याचं नकार उत्तर आहे किंवा असं. पण त्याला मी समजून सांगितलं, त्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केला. आज त्याचं शनिवार पेठेमध्ये खूप छान स्टुडिओ आहे. अच्छा. 20-25 लोक काम करतात आणि 1-2 वर्ष नाही तर त्याच्या स्टुडिओला 12-15 वर्ष होत आलेत. 2012चा पास आउट विद्यार्थी येतो. ओके. त्याची चित्रकला चांगली होती का? 0 चांगली होती. अच्छा. तोनी टेक्निकली ते अपडेट केलं आणि तो आता खूप छान काम करतोय. तो इंटरनॅशनल कामं करतोय. त्याच्यापेक्षा वेगळं उदाहरण, आणि त्याची स्टोरी सुद्धा इन्स्पिरेटर मध्ये आहे. तिथं तुम्हाला त्याचं आडनाव पण कळेल. अच्छा. काय त्यामुळं नाव म्हणजे मुलांची. माझ्याकडे दुसरं उदाहरण, माझ्याकडे सांगलीवरनं एक अतिशय सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आला होता. त्याचा इथं खराडीला स्वतःचा स्टुडिओ आहे. एक सांगली जिल्ह्यातला शेतकरी ज्याची फार शेती नाहीये. ओके. तो पुण्यात येतो, शिकतो, 1-2 वर्ष नोकरी करतो आणि मग स्वतःचा स्टुडिओ, स्वतःचं काहीतरी करू म्हणून सुरुवात करतो. आज तो सुद्धा 15-20 जणांना नोकरी देतो. VFX चे प्रोजेक्ट करतो, मोठे मोठे सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स आहेत. तुम्ही जसा म्हटला की चित्रकला चांगली नसेल तर डिझाईन मधले कोणत्या गोष्टी करू शकतो, तर 100% चित्रकला चांगली असेल तर डिझाईन मधल्या काही गोष्टी आहेत ज्याला आपण असं म्हणतो कॅरेक्टर डिझायनिंग असेल, स्टोरी बोर्डिंग असेल, या गोष्टी चित्रकला चांगल्या असतील तर करता येण्यासारख्या आहेत. बाकीचं सगळं डिझाईन मधलं जेवढं आहे ते टेक्नॉलॉजीच्या मदतीने विद्यार्थी आत्मसात करू शकतो. पण पुन्हा आता नव्या ज्या काही घडामोडी घडत चाललेल्या आहेत, जुन्या म्हणजे अगदी सुरुवातीला ॲनिमेशन 1 सेकंदासाठी 24 चित्र काढायची, मग त्याचे फोटो काढायचे आणि मग त्याचं व्हिडिओ एडिटिंग करायचं, असं जे ॲनिमेशन होतं ते हळूहळू कम्प्युटराईज झालं. त्याच्या पुढच्या टप्प्याला गेलं, त्याचे व्हर्जन्स बदलले, आता AI पर्यंत आपण पोहोचलो. तर ह्याच्यामध्ये कुठेही चित्रकलेचा फार संबंध येणार नाही. हा, चित्रकलेचा संबंध तुम्हाला त्याचा सेन्स असण्याशी आहे. तुम्हाला चित्र चांगलं आहे का हे ठरवता आलं पाहिजे. चित्र चांगलं आहे का म्हणजे त्याच्यामध्ये असलेली लाईट चांगली आहे का, त्याचा प्रपोर्शन चांगला आहे का, त्याचा जो म्हणजे गोल्डन पॉइंट्स जे आहेत चित्राचे ते व्यवस्थित आहेत का, हे सगळं समजलं पाहिजे. आणि त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत चित्राच्या. म्हणजे ह्या चित्रात लाईट चांगली आहे का कोणालाही कळू शकतं. ओके. म्हणजे हे या टेक्निकल गोष्टी अभ्यासाने आत्मसात करता येतात असं वाटतं? 100%. अच्छा सर, आपण एका बाजूला टेक्नॉलॉजी म्हणतोय, AI चा वापर, जसं तुम्ही मगाशी उदाहरण दिलं की सर्कल सारखं सर्कल आपण कॉम्प्युटरद्वारे काढू शकतो, पण चित्र असेल किंवा कंटेंट रायटिंग असेल, हे सगळे पार्ट शेवटी सृजन जे तुमचं नाव आहे तर ते कुठेतरी माणसाच्या आतून आलेले असतात आणि त्याच्याशिवाय ते चित्र जिवंत होत नाही किंवा तो कंटेंट जो आहे तो अप्रोप्रिएट होत नाही असं एक आपण म्हणतो. म्हणूनच स्पेसिफिक की एखाद्याला ती लिहायची स्टाईल असते जी स्टाईल कॉम्प्युटर नाही देऊ शकत असं एक म्हटलं जातं. तर हा एक विरोधाभास थोडा या क्षेत्रात आहे का की AI आपल्याला वापरायलाच हवंय, म्हणजे कंटेंटला किंवा डिझाईनला आता मारतय, लोकांना काम मिळत नाही, आणि एका बाजूला आपण असं म्हणतोय की नाही AI वापरायलाच हवं का तर त्याच्याशिवाय क्रिएटिव्हिटी नवीन डेव्हलप होणार नाही. तर हे ठरवून आलाय तुम्ही म्हणजे असे भात्यातले म्हणजे राखणीतले असे प्रश्न मला विचारले जावेत असं मला नेहमी वाटायचं. लोकांचे प्रश्नच नसायचे अशा प्रकारचे. प्रोफेशनल आर्टिस्ट आणि नुसता आर्टिस्ट, अच्छा,
आर्टिस्ट बनण्याचं शिकवण्याचं काम करतो. म्हणजे मला माझ्या मुलांना रोजगार द्यायचा आहे त्याच्यामध्ये. अच्छा. त्याला प्रोफेशन द्यायचंय. ओके. मला त्याला फक्त आर्टिस्ट नाही बनवायचं एशियन पेंटच्या डब्यावर चित्र. लक्षात आलं का? प्रोफेशनल बनवायचं ना, तर प्रोफेशनल आर्टिस्टला ह्या इमोशन्स वगैरे धरून चालणार नाहीत. अच्छा. क्लायंट कस्टमर सांगणार त्याला काय पाहिजे, या पद्धतीने ते ठरणार. कॉन्टेंट रायटिंग मध्ये किती मी ठरवलं तरी मला माझ्या कस्टमरसाठी 15 सेकंदाचीच ऍड बनवायची आहे. हो. 30 सेकंदातच फिल्म संपवायची आहे. हो. मला वाटतच नाही कसं संपवणार मी ते. ओके. त्याच्यामुळं हे जे सगळे आहेत ना, आत्मसंतुष्टी, मग क्रिएटिव्हिटी, किंवा व्हायरल, आनंद घेणं एक आपण असं म्हणतो ते फावल्या वेळात करायची काम आहेत. म्हणजे आम्ही करतो. म्हणजे फावल्या वेळात आपण करू ना, आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, मला आवडतं काही वेगळ्या प्रकारची, तर ते आपल्या स्वतःपुरतं करायचं, आपल्या जवळच्या लोकांना पाठवायचं, दाखवायचं, वा वा खुश. परंतु प्रोफेशनली कुठेतरी म्हणजे मला ही फार मोठी शोकांतिक आहे की आत्ता कुठेतरी मागच्या 4-5 वर्षात या कलेचा प्रोफेशनली विचार आपल्या देशात व्हायला लागला. अच्छा. नाहीतर कॅमेरामन, अरे तुझ्याकडे कॅमेरा नाही, ये ना, पैसे कसले मागतो. हो. अरे त्याला छान फोटो काढता येतात, ते काढण्यासाठी त्यांनी मेहनत केलेली आहे, त्याला मेहनत करावी लागली. तो काय असा आबाळत ना फोटोग्राफर म्हणून नाही आलेला. अगदी. तुला छान मेहंदी काढता येते ना, मग तू ये मला मेहंदी काढायला. अरे तिने रक्त आटवलंय, प्रॅक्टिस केली त्याची, त्याच्याशिवाय नाही आलेलं. अगदी. ती फ्री मध्ये. पण आता आपल्याकडे मागच्या 4-5 वर्ष मेहंदी काढणाऱ्यांना पण खूप छान पैसे मिळतात. अगदीच. तिथेही प्रोफेशनल. तर तो कलेकडे व्यावसायिक दृष्टिकोनातनं पाहायला शिकलं पाहिजे. आणि ते आता आपल्याकडे सुरू झालंय. अच्छा. सुरुवातीच्या 70 वर्षामध्ये आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्येच ते नव्हतं, किंवा तो विषय वेगळा आहे. आता त्याच्यात मी फार डिटेलमध्ये बोलत नाही. परंतु आता कलात्मक गोष्टींचा व्यावसायिक वापर कसा करायचा आणि त्यातनं उद्योग व्यवसायांची जडणघडण कशी होते हे आपल्यालाच नाही, सामान्य माणसाला तर समजायला अजून वेळ आहे. परंतु देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं भाषण करताना 6 मिनिटं डिझाईन बद्दल बोलतात. स्किल बद्दल नाही बोलत. त्यांचं वाक्य आहे, देशाच्या पंतप्रधानांचं 15 ऑगस्ट 2025 लाल किल्ल्यावरनं केलेल्या भाषणात वाक्य आहे कि मेक इन इंडिया जितना इम्पॉर्टंट है उतना इम्पॉर्टंट है डिझाईन इन इंडिया. त्यांना समजलंय. आता ते सगळं लागलंय आपल्याकडे आहे. या 5 वर्षात भारताला किती बदललं डिझाईन क्षेत्रानं आणि भारत किती बदलला, म्हणजे जगाच्या तुलनेत काय भारतात डिझाईन इंडिया म्हणजे जे काय आहे तर ते कितपत डेव्हलप झालंय किंवा काय बदल होत गेले असं आपल्याला वाटतं? पण डिझाईन ही संकल्पना आता थोडी या प्रश्नाला आधी वेगळं उत्तर देतो आणि मग आपण डिझाईनचा व्यावसायिक सामाजिक डिझाईन कम्युनिकेशनसाठी वापरलं जातंय. बरोबर. डिझाईन फार मोठ्या प्रमाणावर प्रमोशनसाठी वापरलं जातं. डिझाईन फार मोठ्या प्रमाणावर एज्युकेशनसाठी वापरलं जातं. डिझाईन फार मोठ्या प्रमाणावर एंटरटेनमेंटसाठी वापरलं जातं. अच्छा. डिझाईन फार मोठ्या प्रमाणावर अशी खूप क्षेत्र आहेत. म्हणजे आता मला एका व्याख्या म्हणजे मी यादी मोठी आहे ती आता कन्फ्युज होईल मी. म्हणजे सगळंच क्षेत्र मला वाटतं डिझाईन वापरलंच जातं. म्हणजे अगदी आपण सकाळी उठल्यापासून ब्रश कसा आहे याचंही एक डिझाईन आता, किंवा प्रत्येक टेक्नॉलॉजी मध्येही मला वाटतंय डिझाईन आहे. तर आता तुम्ही जाहिरात या क्षेत्रातलं पाहूयात आपण. खूपच जवळ. पूर्वी एकच फक्त वर्तमानपत्र किंवा रस्त्यावरचा फ्लेक्स एवढीच डिझाईन करायला लागायची. हो. आता आणि ती एक डिझाईन केली ना तर ती वर्तमानपत्रात आपण 10 वेळा छापू शकत होतो. बरोबर. आता रोज सोशल मीडियामध्ये नवीन पोस्ट टाकावी लागते. हो. तीच पोस्ट मी रोज टाकली तर लोक लाईक करतील का, फॉलो करतील का, बघतील का? म्हणजे पूर्वी एका डिझायनरनी तयार केलेलं ग्राफिक्स हे किमान 50 वेळा एक कंपनी जाहिरात म्हणून छापण्यासाठी वापरू शकत होती. अगदी. आता कंपनीला रोज डिझाईन बनवून लागतं. काय फरक पडला? वेळ ही कमी झालाय आता. किती मोठा फरक पडला. हो. म्हणजे पूर्वी एका आर्टिस्टला 50 मधनं एकदा संधी मिळायची काम करायची, आता रोज नवी संधी मिळते. अच्छा. आता मला याच्यापेक्षा वेगळं एंटरटेनमेंट म्हणून डिझाईनचं जर बघाल तर पूर्वी तुमच्याकडे एंटरटेनमेंटला टेलिव्हिजन चॅनल आणि थिएटर याच्या पलीकडे काही नव्हतं. आता तुमच्याकडं OTT प्लॅटफॉर्म इतकेत, तिथपासून तर अगदी रील पर्यंतचं कॉन्टेंट सगळं ऍब्सॉर्ब करतो ना आपण.
सगळंच पाहतोय. अगदी त्या कॉन्टेंट क्रिएशन मध्ये डिझायनर्स लागतायत. बरोबर. एज्युकेशन, तुम्ही मध्ये बायजूस किंवा अशा ऑनलाईन एज्युकेशन प्रोव्हाइड करणाऱ्या ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या डिझाईन शिवाय काम करूच शकत नाहीत ना, त्यांना डिझाईन लागते. आता त्याचं प्रमाण किती वाढत चाललेलं आहे. प्रत्येक शाळेला स्वतःच्या शाळेत हे कंपल्सरी जाहिरात करावी लागते, आमच्याकडं आहे साधन. ते नसेल तर पालक फी कमी देत आहेत. म्हणजे तिथं लागतंय, ते बनवणारे लागतील. बरं, आता तिथून तुम्ही एज्युकेशन घ्या, कम्युनिकेशन घ्या, तुम्ही एंटरटेनमेंट घ्या, ह्याच्या पलीकडं तुम्हाला ज्या ज्या जगामध्ये डिझाईन म्हणजे शेवटी कम्फर्ट. तुम्ही एखाद्या कार आता विकत घ्यायला जा, 5 वर्षापूर्वी तुम्ही कार विकत गेला असाल तर 5 वर्षापूर्वी इंजिन काय आहे, ॲव्हरेज काय देते, हे सगळी माहिती होती. आता पहिलं काय सांगितलं जातं बघा बरं, आमच्या कारची डिझाईन किती एलिगंट आहे. खरं आहे का नाही बघा, लुक कसं आहे, लुक कसा आहे, आतमध्ये डिझाईन मुळे कम्फर्ट किती निर्माण झालेला आहे, आमचा डिस्प्ले किती मोठा आहे, आमच्या स्टेअरिंगला आम्ही कुठं कसं काय दिलेलं आहे, हे सांगतायत लोक. अगदी काय 5 वर्षात फरक पडला डिझाईन मुळे. अगदीच. याच्या म्हणजे हे क्षेत्र इतकं डेव्हलप आता होतंय, पण अजूनही पालकांच्या मनात एक या क्षेत्रात घालताना मुलाला किंवा मुलीला एक थोडीशी भीती आहे असं वाटतंय का? कारण काय होतं की एखादी मुलगी जर असं म्हणाली मला फॅशन डिझाईन मध्ये जायचंय, तर नको त्याच्यापेक्षा तू असं कर की BSc कर आणि मग तू हवं तर तो कोर्स कर, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर किंवा मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्र असेल किंवा BSc BCom या पदव्या घेणं एका बाजूला, आणि त्याच बाजूला या क्षेत्रातला जर अगदी चांगली ज्याची हे आहे की खूप चांगलं शिक्षण घेतलंय त्यात तो ग्रेट आहे, तर ह्या दोन्हीची तुलना तुम्ही कशी कराल? आता तर म्हणजे माझ्या अंगावर खरंच कुठून प्रश्न शोधले तुम्ही, खरंच काटा आला. बघा, डिझाईनचं एज्युकेशन हे ट्रॅडिशनल एज्युकेशनची तुलना होऊ शकत नाहीत. डिझाईन हे फक्त 10% शिकवलं जाऊ शकतं, 90% ते शिकावं लागतं. अच्छा. म्हणजे डिझाईन तुम्ही किती प्रॅक्टिस करता त्याने तुम्हाला येणार आहे. ओके. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिझायनर व्हायचं, तुम्ही किती रेगोट्या मारल्या कम्प्युटरवर, किती बनवून बघितलं, त्याच्यानंतर तुमचा सेन्स डेव्हलप होणार आहे. आणि तुम्ही काय सांगता की ग्रॅज्युएशन नंतर एक 6 महिन्याचा कोर्स करून डिझायनर बन. मी उलट म्हणेल की जर इथं कोणी 10वीचा मुलगा असेल तर त्या 10वीच्या मुलांसाठी सुद्धा आमच्याकडं महाराष्ट्र शासनाचा 12वी समकक्ष डिप्लोमा आहे इंजिनिअरिंग सारखा. तो डिप्लोमा करा, मी गॅरंटी देतो तुम्हाला की तुमचा मुलगा 5 वर्ष डिझाईन शिकला ना, 2 वर्ष हे आणि पुढचे डिग्री, तो जगातल्या भारी भारी लोकांना वेड्यात काढेल. कारण प्रॅक्टिस तेवढी होईल ना हो त्याची. प्रॅक्टिसच होणार नसेल डिझाईनिंग, सरावच केलेलं नसेल तर तुम्ही उत्तम डिझायनर कसे होऊ शकता. त्यामुळं एक तर सगळ्यात महत्त्वाचं की ट्रॅडिशनल एज्युकेशन मध्ये मुलाला सर्टिफिकेट मिळालं की तो नोकरी मागायला मोकळा होतो. डिझाईनच्या एज्युकेशन मध्ये कुठलीही कंपनी तुमचं सर्टिफिकेट शेवटी बघते. आधी तुमचा पोर्टफोलिओ बघते. आधी तुमच्या रिझ्यूमवर तुम्ही तुमचा फोटो किती छान एडिट करून लावलेला आहे तो पाहते. तो छान असेल तर मग पुढची प्रोसेस. तुमचे क्वालिफिकेशन त्यांना काही घेणं नाहीये. तू मला एका दिवसात किती मिनिटाचं, किती सेकंदाचं, किती पानांचं काम करून देऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीचं हे पाहिलं जातं. तुमचा पोर्टफोलिओ, तुमचा सराव जेवढा चांगला तेवढा चांगला बनणार आहे. त्यामुळं शॉर्ट टर्म कोर्सेस नक्की, नो डाऊट, काय पर्याय नसेल ना आपल्याकडं तर करावेत. बाबा आता काहीच पर्याय नाही, पण मला हे करायचंच होतं ना, आता माझ्याकडे वेळ कमी आहे तर करावेत. मग तो एक संघर्ष येतो. परंतु तुम्ही जर फुल टाइम डिझाईन म्हणून करिअर निवडायचं असेल तर पालकांनी अजिबात घाबरू नये. कारण येणारा काळ हा डिझाईनचा आहे. मी 60च्या दशकामध्ये त्याच्या अगोदर आपल्याकडे ITI केलं तरी चांगलं करिअर झालं लोकांचं, बरोबर. 60ला आपण सिव्हिल इंजिनिअरिंगची डिमांड पाहिली कारण आपल्याकडे कन्स्ट्रक्शन उद्योग वाढला 60 मध्ये. 70ला आपण तेच बदलताना पाहिलं मेकॅनिकल मध्ये. 80ला आपण इलेक्ट्रिकल, 90ला इलेक्ट्रॉनिक्स, 2000ला कम्प्युटर, 2010ला IT. पाहिले ना प्रवास. प्रत्येक 10 वर्षानंतर एक नवं क्षेत्र तुमच्यासाठी उघडं झालेलं आहे. आणि मी तुम्हाला ठामपणे आणि अतिशय विश्वासाने सांगतो 2020 नंतर 2050 पर्यंत करिअरसाठीचं सगळ्यात बुमिंगचं सेक्टर जर असणार आहे तर ते डिझाईनचं आहे. फक्त फरक एवढाच आहे की डिझाईन हे तुम्हाला ह्या सगळ्या ऑर्गनायझेशन सारखं, याच्या बुमिंग सारखं तुम्हाला जाणवणार नाही, दिसणार नाही, पण ते असणार आहे.
अच्छा. 100% रोजगार. म्हणजे जसं एक 15 वर्षापूर्वी कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं तर चांगली नोकरी मिळण्याची गॅरंटी होती ना. हो. आता नाही. आता आहे का? आता नाही. नाही. कारण त्याचं कारण आहे की त्या 10 वर्षामध्ये जागा भरल्यात, तिथून आता कोणी रिटायर होईपर्यंत जागा रिकाम्या होणार नाहीत. तसं आता इथं जागा रिकाम्या आहेत. अच्छा. त्या भविष्यात निर्माण होणार आहेत. अच्छा. आणखीन निर्माण होणार आहेत. ओके. म्हणजे मी आकडेवारीत जर बोलायचं झालं ना, तर एकट्या मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल सेक्टरमध्ये डिझाईनचं एक सेक्टर, वेगवेगळे सेक्टर आहेत. त्यातल्या सेक्टरमध्ये भारत सरकारच्या स्किल काउन्सिलच्या आकडेवारीनुसार 2030 पर्यंत सामान्यपणे 30 लाख लोकांची गरज लागणार आहे नव्या. बरोबर, 30 लाख. संपूर्ण भारतामध्ये आता मीडिया अँड एंटरटेनमेंट स्किल सेक्टर सहित सगळ्या प्रकारचं डिझाईन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची दरवर्षीची संख्या किती असेल अंदाजे? किती? ती 60-70 हजारापेक्षा जास्त नाहीये आता. अच्छा. कॉलेजेस कुठे आहेत? किती डिझाईनची कॉलेजेस आहेत? मग तुम्ही 70,000 जर संख्या धरली किंवा 1 लाख जरी संख्या धरली ना सगळ्या कॉलेजेसची मिळून, तर पुढच्या 6 वर्षात 6 लाख लोक तयार होतील. आणि सरकार म्हणते आपल्याला 30 लाख लोकांची गरज लागणार आहे. 24 लाखाची गॅप पडणार आहे. मार्केटमध्ये स्पर्धाच नसणार आहे. अच्छा. तुमच्यात फक्त काय की डिझाईन मध्ये आणि इतर शिक्षणामध्ये फरक हाच आहे की इतर शिक्षणामध्ये सर्टिफिकेटनी काम होतं, इथं सर्टिफिकेट नाही, तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं, तुमची ओळख निर्माण करावी लागते. अच्छा. ती ओळख निर्माण करण्यासाठी एकच पर्याय असतो, तुम्ही करत राहणे. अच्छा. तुम्ही केलं तर तुम्हाला येणार आहे. तुम्हाला ड्रॉइंग येत नसो, तुम्हाला गणित येत नसो, तुम्हाला भौतिकशास्त्र नका येऊ द्या, तुम्हाला इतिहास नका येऊ द्या, तुम्हाला काही नका येऊ द्या, तुम्ही फक्त करायचं ठरवा. बर. केलं तुम्ही तर तुम्हाला ते येणारच आहे. अच्छा. मी नेहमी मुलांना गमतीने उदाहरण देतो. स्वयंपाक करायला शिकवताना कुठली आई मुलीला असं म्हणते का तुझं गणित कच्चं आहे, तुला वांग्याची भाजी नाही शिकवणार? असं कुठली मुलगी म्हणते का मग मी शाळेत सगळ्या विषयात नापास, म्हणजे आपल्या काळात नापास व्हायचे, आता होत नाहीत, पण कुणी नापास होतं म्हणून स्वयंपाक करता येत नाही असं होतं का? नाही. कारण केलं किती येतं. बरोबर आहे ना? उदाहरण योग्य आहे ना? अगदी तसं डिझाईनचं आहे, तुम्हाला येणारच आहे, ते घाबरू नका. फक्त करण्याची, आणि ते करण्यासाठी योग्य वेळ दिला पाहिजे ना. एखादी गोष्ट एका दिवसात तुम्हाला गोल चपाती नाही लाटता येणार. बरोबर. 4-5 दिवस प्रॅक्टिस तसं डिझाईनला लागेल. तसं या क्षेत्रात आहे. हो. ओके. याच्यासाठी म्हणजे आता या दोन्ही गोष्टी आहेत की आता इतकं प्रॅक्टिस होण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिकल बेस जास्त सिलेबस ठेवता असं आहे का? मी त्याच्या पुढच्या टप्प्यावर गेल्या 10 वर्षापूर्वीच पोहोचलो, 11-10-12 वर्षापूर्वी. अच्छा. मी प्रॅक्टिकलच्या नादालाच लागत नाही. बर. प्रॅक्टिकल म्हणजे माझ्या दृष्टीने काय माहिती का, मी सांगतो तेच प्रयोग तू कर. ओके. आणि ऍक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला हे करायचंय, कसं करायचं हे आपण शोधू. अच्छा. माझी सगळी शिक्षण पद्धती ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. अच्छा. मी जगातलं पहिलं 3D ऐतिहासिक चित्रचरित्र शिवतेज संभाजी निर्माण केलं माझ्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं. मी जम्मू काश्मीर या राज्यामध्ये जाऊन तिथला एक वीर योद्धा आहे, वीर योद्धा जनरल जोरावर सिंग यांच्यावर 3D फिल्म केली आणि जम्मू काश्मीर सरकारबरोबर तिथं त्या भदरवा आणि भीमगड या 2 किल्ल्यावर ती फिल्म रिलीज केली. अच्छा. पर्यटकांसाठी 3D फिल्म. मुलांनी प्रयोग केला, टेक्नॉलॉजीचा, क्रिएटिव्हिटीचा प्रयोग करू, झालं चांगलं. दिन दिवाळी केली, प्रभातचे 1930चे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट कलर करण्याचा उद्योग आम्ही केलाय. बर. त्यावेळेस कुणी विचार करत नव्हतं. त्यामुळे माझा ऍक्टिव्हिटी बेस्ड उपक्रम घेऊ. आज काय आपण काय नाही, आता काय पुढच्या महिन्यामध्ये पावसाळा येणार आहे ना, किंवा आता वारी येणार आहे ना, तर वारकऱ्यांसाठी काहीतरी आपण डिझाईन मध्ये करू शकतो का? आम्ही केलं. कोविड मध्ये आम्ही डिजिटल वारी केली. अच्छा. डिजिटल वारी संपूर्ण आळंदीपासून पंढरपूर पर्यंत जाण्याच्या प्रवासात येणारी सगळी ठिकाणं डिजिटली बनवली आणि ती लोकांना पाहायला उपलब्ध करून दिली. ऍक्टिव्हिटी होती. ओके. नाही छान वाटत का? जे लोक जाऊ शकत नाहीत त्यांना घरात बसून असं वाटावं रिअलिस्टिक. पुण्याचा गणेशोत्सव आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये केला. ह्या ज्या गोष्टी आहेत तर ऍक्टिव्हिटीतनं मुलं शिकतात. बरोबर. मग चॅलेंजेस येतात, मग नवीन शोधण्याचा प्रयत्न होतो. अगदी. आणि म्हणून ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड रिसर्च बेस्ड टीचिंग आणि एज्युकेशन मेथोडॉलॉजी हे सृजनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, जसं शिकवणारा चांगला पाहिजे ना, तसं शिकणारा पण अर्जुन पाहिजे, सचिन तेंडुलकर पाहिजे. आणि त्यासाठी मी स्वतः शिक्षण क्षेत्रात चांगलं काम, म्हणजे प्रामाणिक काम करतो. मग विद्यार्थ्यांसाठी 16 पॉइंट लर्निंग प्रोग्राम तयार केलेला आहे.
म्हणजे चांगला विद्यार्थी कसा घडतो त्याच्यासाठी मी 16 मुद्दे ठरवून दिले आणि ते स्ट्रिक्टली मुलांना फॉलो करायला लावतो. ओके, काय मुद्दे आहेत ते? रेसिप्रोकल लर्निंग असेल, लोकांच्या बरोबर सहभागाचे मुद्दे आहेत, तुम्ही जे शिकताय किंवा काय त्याची समराईज करणं आहे, स्वतःला ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करणे, असे 16 पॉइंट्स आहेत. अच्छा. आणि ते म्हणजे वर्षात 3 वेळा विद्यार्थ्यांना समजून सांगितले जातात पुन्हा पुन्हा. ओके. त्याची पोस्टर्स आमच्या कॉलेजमध्ये लावलेले असतात. तुम्हाला विद्यार्थ्याला काय करायचं आणि काय नाही करायचं प्रत्येक वेळेस लक्षात येत नाही. बरं, विद्यार्थ्याला आजच्या तर म्हणजे आपल्या काळात पण तसंच होतं, पण आता तर जास्त की विद्यार्थ्याला दुसऱ्या कोणी सांगितलेलं आवडत नाही, मी माझं ठरवतो भाऊ, असं असतं त्याचं. तर त्याला ते वाटावं, ते वातावरण निर्माण व्हावं यासाठी सगळे प्रयत्न आपण करतो. अच्छा. इनडायरेक्ट असतात, डायरेक्ट असतात, मग उपक्रम आला, ऍक्टिव्हिटी आली, ठीक आहे. कदाचित एखाद्या विद्यार्थ्याला त्या उपक्रमाच्या वेळेस एखादा विषय शिकताना इंटरेस्ट नसतो, पण विषय आला. आता मी म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर पण एक ऑगमेंटेड रियालिटीमध्ये ॲप बुक तयार करण्याचं प्लॅनिंग केलं. मुलं कंटाळा, म्हणजे मुलांना आधी काही जी मुलं ॲबसेंट राहायची ती पण हजर राहायला लागली त्यावेळेस. इंटरेस्टिंग विषय पण तसे इंटरेस्टिंग येतात की मुलं बऱ्याच वेळा की काय ना, आता आम्ही एआयचं एक वर्कशॉप करतो मुलांसाठी कधीतरी, मग त्याच्यावरनं एआय म्हणजे आता एआय आपण अभ्यास करायचा सगळ्यांनी मिळून, मग आवर्जून मुलं येतात, मग त्यातनं शिक्षण होतं. त्यामुळं प्रॅक्टिकल एज्युकेशनपेक्षा मला असं वाटतं की डिझाईनमधलं एज्युकेशन हे ॲक्टिव्हिटी बेस्ड रिसर्च ओरिएंटेड असलं पाहिजे. कारण डिझाईन ही गोष्ट अशी आहे की ती लोकांना, एक आर्टिस्टला किंवा जो बनवणार आहे त्याला काय वाटतं, त्याला महत्व आहे, तर त्याला बाहेर येण्याची संधी दिली पाहिजे. ती संधी त्या ॲक्टिव्हिटी बेस्ड रिसर्च ओरिएंटेड मेथोडॉलॉजीमधून आपण 100% मिळवून त्याचा रिझल्ट खूप छान आहे मॅडम. ओके. तुम्ही सर आत्ताच असं म्हणालात की पुढचे 30 वर्ष जे आहेत तर त्याच्यामध्ये डिझाईन क्षेत्र खूप डेव्हलप होणार आहे आणि डिमांडिंग असणार आहे. तर आता तुम्ही खूप सारे बदल केले आहेत इतक्या वर्षात, तर तसे तुम्ही अभ्यासक्रमात पुढच्या 30 वर्षाच्या दृष्टीनं काही बदल करता आहात का? की आता मुलांना डिमांड आहे तर कशा दृष्टीनं डिमांड येणार आहे, तर तसे बदल तुम्ही आता करून घेताय का? माझा इंडस्ट्रीचा कनेक्ट इतका स्ट्रॉंग आहे. ओके. जगात काय चाललंय, भारतात काय चाललंय डिझाईनमध्ये, याचा फार चांगला अभ्यास करतो मी, सतत तेच काम करतो. त्यामुळं माझ्याकडे डॉक्युमेंटेड आहेत, कुणीही माझ्याकडे यावं, मी दरवर्षी माझा सिलेबस नव्यानं तयार करतो. अच्छा. दरवर्षी जानेवारी ते मार्च माझ्याकडे काम करणारी सगळी टीम, माझ्या संबंधातला माझा सगळा मित्रपरिवार जो इंडस्ट्रीत काम करतो, सगळ्यांची बोलणं होतं, काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, काय नवीन आणायचं, काय काढायचं. काढलं 1-2च गोष्टी येतात आतापर्यंत, पण टाकल्यात नाही. म्हणजे अनरियल इंजिन कुणीच विचार केला नव्हता, तेव्हा अनरियल इंजिन मी शिकवलं लोकांना, आणि ती मुलं चांगला जॉब करतात. आता भारतात माणसंच नव्हती मिळत. होडिनी सारखं सॉफ्टवेअर भारतात सगळ्यात पहिल्यांदा शिकवायला, पुण्यात, भारतात नाही म्हणतात पण पुण्यात सगळ्यात पहिल्यांदा शिकवायला मी सुरुवात केली. त्यामुळं अभ्यासक्रम अपडेट करणं, कुणी म्हणजे मी, तुम्ही कधी आलात कॉलेजला तर माझ्या लॅपटॉपवर आहे, मला माहित असतं तुम्ही हा प्रश्न विचारला, मी लॅपटॉप आणला असतं आणि स्क्रीनवर दाखवलं असतं की 2012चा सिलेबस, 13चा, 13 नंतर 14, 14 नंतर 15, प्रत्येक वर्षी सिलेबस अपडेट केलाय. अच्छा. गोष्ट अपडेट झालीच पाहिजे, नवं काहीतरी आलंच पाहिजे. ओके. सर, एका बाजूला आता डिझायनिंग क्षेत्रामध्ये जास्त नोकऱ्या किंवा व्यवसाय करायला स्कोप असेल असं आहे, आणि असं म्हणतात की, परत एकदा मी तेच रिपीट करते की एआय मुळे डिझाईन क्षेत्रात बऱ्यापैकी नोकऱ्या जातील अशी चर्चा खूप आहे. तर यातलं काय सत्य आहे आत्ताची इंडस्ट्री बघता? काय, एआय इज अ जनरेटिव्ह टूल. ओके. एआयची अर्धी व्याख्या लोकांना माहिती, पूर्ण एआय समजून घेतल्यानंतर लक्षात येते एआय हे जनरेट करणारं टूल आहे. एआय स्वतः काय करत नाही, तुमच्याकडनं, ह्याच्याकडनं, त्याच्याकडनं तो डेटा घेतो आणि त्यातनं तो जनरेट करतो. निश्चित एआय मुळे काही प्रकारची कामं डिझाईन मधली कमी होणार आहेत, परंतु एआय मुळे काही प्रकारची कामं आणि काही कॉन्टेंटचं प्रमाण हे इतक्या मोठ्या प्रमाणात निर्मितीला चालना मिळणार आहे की आता आपण जेवढं काम करतो ना त्याच्या कमीत कमी 50 पट काम पुढच्या 4-5 वर्षात या सगळ्या डिझाईनच्या क्षेत्रामध्ये करत असू, ती माणसाची गरज असेल. अच्छा. लक्षात आलं का? एआय आल्याने किती फरक पडेल ते याचं सोपं उदाहरण देतो. 30 वर्षापूर्वी कॅल्क्युलेटर आला,
मग आपण गणित शिकायचं सोडून दिलं का? नाही. बेरीज करायला, वजाबाकी करायला कशाला शिकायचं ना? नाही सोडलं ना. तेच एआयच्या बाबतीत आहे. एआय आल्याने काही फरक पडणार नाही. सगळं शेवटी तुम्हालाच करायचं आहे. फक्त तुम्हाला करत असताना पूर्वी तुम्ही ओझी वाहत होता, ती ओझं थोडंसं तुमचं कमी होणार आहे. स्मार्टली काम करावं लागणार आहे. हा, एवढाच विषय. आणि मग तुम्ही एआयची भीती घालणारी लोक किंवा एआयचा बाऊ करणारी लोक अतिशय चुकीचं काम करतायत. ओके. एआय कुणाच्याही नोकऱ्या घालवणार नाही जोपर्यंत तो अपडेट व्हायला तयार आहे तोपर्यंत. ओके. एआय उलट तुम्हाला जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करून देतील. अच्छा. दुर्दैवानं सोशल मीडियावर काही काम धंदा नसलेली मंडळी लगेच एक व्हिडिओ बनवायचा, एआय मुळे, एआय नाही शिकला तर तुमची नोकरी जाईल, आणि मग अरे त्याला नोकरी मिळाली नाही म्हणून तो ते वर्कशॉप करतोय तिथं ऑनलाईन आणि तो सांगतोय तुमची नोकरी जाईल. लोकांनी विश्वास ठेवू नये या गोष्टीवर. अच्छा. सॉरी, म्हणजे मी फार आज बोललो असेल तर. सर, तुम्ही मगाशी जसं वेगवेगळी उदाहरणं सांगितलीत, वारी केली किंवा शिवाजी महाराजांचं किंवा जम्मू काश्मीर मधलं, तर याच्यासाठी अॅनिमेशन असेल, व्हिज्युअल इफेक्ट असेल किंवा डिझाईन मधले इतर प्रकार, तर तुम्ही सध्या कुठले कुठले प्लॅटफॉर्म वापरता किंवा मुलांना वापरायला अवेलेबल करता? टेक्निकली खूप वेगवेगळे सॉफ्टवेअर्स, म्हणजे अडोबी असेल, ऑटोडेस्क असेल, न्यूक असेल किंवा कोरल ड्रॉ असेल, अशा अनेक सॉफ्टवेअर्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ओके. पण अगेन पुन्हा सॉफ्टवेअर इज अ टूल. अनेक लोकांनी त्या सॉफ्टवेअर शिकण्याला डिझायनिंग शिकणं जर मानलं असेल तर तो सुद्धा चुकीचाच प्रघात आपण पाडला. म्हणजे ज्या लोकांनी फक्त सॉफ्टवेअर शिकलं ते डिझायनर बनू शकत नाही, त्यांचं करिअर कधीच चांगलं होत नाही, हेही मी तुम्हाला सांगतो. अनेक लोक असं पण हा पॉडकास्ट बघत असताना म्हणतील, अरे आमच्या इथला तो शिकला होता की डिझायनिंग, त्याचं काय नाही झालं. तर त्याचं काय नाही झालं त्याच्या मुळाशी हे की तो फक्त सॉफ्टवेअर शिकला, तो डिझायनिंग नाही शिकला. टूल्स वापरणं काय म्हणजे अगदी सोपं करून सांगायचं तर तुम्ही इथून मुंबईला जायचं असेल तर रेल्वेने जाऊ शकता, विमानाने जाऊ शकता, बसने जाऊ शकता, सगळी साधनं वापरू शकता. तसंच टूल्स आहेत. ओके. आता तुम्हाला कोणतं कम्फर्टेबल आहे काय? माझ्याकडे पैसे खूप आहेत आणि मला पटकन पोचायचंय, मी स्वतःची प्रायव्हेट टॅक्सी करेल ना. अच्छा. माझ्याकडे पैसेही भरपूर आहेत, मला काही पोचायची घाई नाहीये आणि मला शाही थाट दाखवायचंय, मी इथून उलटा एअरपोर्टला जाईल. तुम्हाला कशा प्रकारचं टूल वापरायचंय हे तुम्हाला समजलं पाहिजे. एक. दुसरं, ही सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे, ही वेगाने व्हर्जन बदलणारी आहे, फास्ट बदलणारी आहे. त्यामुळं आमकंच एक सॉफ्टवेअर मला आलं म्हणजे मी खूप चांगला होऊ शकतो, तर तू आज जे सॉफ्टवेअर शिकणार आहेस ते 4 वर्षानंतर मार्केटमधून आउटडेटेड झालेलं असू शकतं. त्यामुळे तुम्ही असा विचार विद्यार्थ्यांनी अजिबात करू नये की मी सॉफ्टवेअर शिकायला जातोय, टूल शिकायला जातोय. विद्यार्थ्यांनी हे शिकायला जावं की मी ते टूल्स वापरावेत कसे याचं बेसिक मर्म. बरोबर. म्हणजे फोडणी द्यायला शिकावं, म्हणजे सगळ्या भाज्या आपोआप येतात. तुम्ही स्वयंपाकाच्या डिझाईनच्या पलीकडेही आपल्याला मुलींना आता पाठवायचंय असं. मुलींना किती संधी आहे सर? माझी दिव्या अँथनी इंग्लंडमध्ये आता एक्सआर मध्ये काम करते, आमची शर्वरी जोशी अमेरिकेत आहे, आमची संजना बोधे अमेरिकेत आहे. बर. आमची कॉमकिनची हेड प्रतीक्षा मेंगे, किती नाव सांगू? हो. आमची पराची आडनाव आठवत नाही, सॉरी. अच्छा. पटकन नाही, कारण मुलींचा आणि डिझायनिंग मध्ये उलट जास्त संबंध जोडला जातो. संधी सगळ्यांना आहे मॅडम, मुलींना आहे, मुलांना आहे. आता कायद्याने मंजुरी दिली म्हणून म्हणजे त्यांना पण आहे, सगळ्यांना संधी आहे. ओके. कारण डिमांड काय झालं माहिती का, म्हणजे थोडस एक स्टोरी काय झालं, आपल्याकडे 2 एज्युकेशन पॉलिसी बनल्या, एक 68 आणि 86ला. आपलं धोरण स्पष्ट होतं, आपल्याला औद्योगिक प्रगती करायची. हो. औद्योगिक प्रगती करायची म्हणजे आपल्याला कॉमर्सवाले पाहिजेत आणि सायन्सवाले पाहिजेत, इंजिनियर. अगदी. आपण गेल्या 70 वर्षात या सायन्स कॉमर्स फोकस्ड एज्युकेशन बनवलं. हो. त्यामुळे जगातल्या, भारतातल्या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये करिअर करायचं, शिकायचं म्हणजे इंजिनियर व्हायचं किंवा कॉमर्स करायचं, एवढंच होतं. त्याच्यामुळं एक मोठी गॅप, पोकळी या डिझाईनच्या क्षेत्रात निर्माण झाली. हो. मग काही लोक मला कंपनीने हा पण प्रश्न विचारतात, आपल्याकडे होती की कला महाविद्यालय,
तर त्या कला महाविद्यालयाने ATD आणि GD आर्ट चित्रकलेचे शिक्षक याच्या पलीकडे काही केलं नाही. त्यामुळे एक मोठी पोकळी 70 वर्षाची पोकळी इथं भरायची हो. अच्छा. आणि हीच बाब फक्त भारतात नाही तर जगातल्या सगळ्याच म्हणजे जे विकसनशील देश आहेत किंवा अविकसित देश आहेत त्यांच्या सगळ्यांकडेच ही बाब आहे ना. ओके. कारण सगळ्यांचीच प्रॉब्लेम औद्योगिक प्रगती तुमची क्रिएटिव्हिटी मारून टाकण्याचं. म्हणजे मला चांगलं आठवतं की मी कधी जर लहानपणी चित्र काढायला लागलो तर माझे घरचे मला रागवत होते, चित्र काय काढतो पाडेपाठ कर, अशी परिस्थिती होती सगळीकडे. ओके. आता पालक चित्रकलेला वगैरे पाडत, आपल्याला आमच्या लहानपणी तर नक्कीच तसं होतं. त्यामुळं क्रिएटिव्ह सेन्स क्रिएटिव्ह ॲबिलिटीज आपण त्या 70 वर्षात कापली अशी ती खोरटी झालेली आहे. त्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाल्यामुळं तिथं जागा भरपूर आहे, भरता येईल. ओके. आणि दुसरीकडे काय आहे की ती इंजिनिअरिंग कॉमर्स फोकस्ड एज्युकेशन सिस्टीम मुळे जो उठलाय तो इंजिनियर झालाय, जो उठलाय तो डॉक्टर झालाय, बरोबर, जो उठलाय तो कॉमर्स ग्रॅज्युएट झालाय, आणि तिथं सगळी जागा भरलेली. अच्छा. भरलेल्या जागेमध्ये तुम्ही जाणार कसे? इथं मोकळी आहे, इथं पोकळी आहे आणि हे भरलेलं आहे. तुम्ही कुठे जायला पाहिजे तुम्ही ठरवा. आणि म्हणून डिझाईन शिका. ओके. याला जोडून मला असं विचारायचं की जे आता होतं की मेडिकलला गेलो किंवा इंजिनिअरिंगला गेलो तर याला शेवटी एक म्हणजे काय प्रेस्टिज आणि असं थोडंसं पालक त्याच्या भोवती मलई निर्माण करतात. तसं डिझायनिंग, हो बाबा 90% मुलगा आहे म्हणजे 12वीला 90% मार्क पडलेत आणि डिझायनिंग मध्ये त्याला जायचं आहे, अशी परिस्थिती आता कितपत आहे आणि अजून त्याला स्कोप किती आहे? खरंच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही विद्यापीठातही या माझ्याबरोबर. मी गेले अनेक वर्ष डिझाईन क्षेत्रातली PhD करणारी मुलं तयार व्हावीत असा प्रयत्न करतोय. अच्छा. तेवढी गुणवत्ता आणि ही खालून येत नाहीये. ओके. आपल्या देशात डिझाईनवर रिसर्च व्हावा, आणखीन पुढे काहीतरी करावं असं प्रयत्न. आता त्याच्या एक प्रयत्नाचा भाग माझा थोडासा गेल्या वर्षी यशस्वी झालाय. गेल्या वर्षीपासून मी माझी खूप मुलं डायरेक्ट बाहेरच्या देशातच शिकवायला पाठवायला सुरुवात केली. सपोर्ट करतो मी सगळ्या मुलांना. म्हणजे गेल्या वर्षी 8-10 मुलं बाहेरच्या देशात गेली आहेत आणि ती रिसर्च ओरिएंटेड टेक्निकल ॲनिमेशन वगैरे सगळ्या विषयात काम करतात. त्यामुळं काय आहे की स्कॉलर मुलंच डिझाईन कोण शिकायला आलं किंवा कोण जातं हा समाजातला दृष्टिकोनाचा अभाव आहे किंवा काय. कमी मार्क मिळवणारी, ज्याला दुसरं काही करता येत नाहीये त्याला पाठवलं. म्हणजे दुय्यम दर्जा नकोय आपल्याला आता डिझाईन. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हुशार मुलं म्हणजे स्कॉलर मुलं ही इंजिनिअरिंग वगैरे आलेली ना, तर डिझाईन ही एकमेव अशी गोष्ट आहे जी माणसाला आयडेंटिटी देते. ओके. बाकी कुठलीच गोष्ट देत नाही. मी रोज कुर्ता पॅन्ट डिझाईन आहे माझं, माझी ओळख येते माझ्या मित्रपरिवारात. हे असंच कुर्ता आणि एक जॅकेट घालून येतं, माझं टक्कल डिझाईन गोल आयडेंटिटी आहे. डिझाईन गिव्ज यू आयडेंटिटी, रेकग्निशन देतं तुम्हाला. इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही कदाचित नोकरी मिळवाल परंतु ती नोकरी किती सुखाची आहे. आपण एक परसेप्शन तयार केलं नोकरी म्हणजे नोकरी मिळवायची ती सुखाची असावी, ती दगदगीची नसावी. पण आता परिस्थिती बदलत चालली. त्यामुळे डिझाईन मध्ये उत्तम मुलं आली ना मॅडम, मी तुम्हाला सांगतो की खरंच खूप प्रामाणिकपणे काम करतो मी डिझाईनच्या इंडस्ट्रीच्या ग्रोथसाठी, डिझाईनच्या शिक्षणासाठी. आणि मला जर चांगली हुशार जास्त नाही 10 मुलं मिळाली ना तर त्या 10 मुलांच्या जीवावर मी काय बदल घडविल ना म्हणजे बोलू शकत नाही. मी मला करायचंय. पण अनफॉर्च्युनेटली बरं गंमत काय होती, एखादा मुलगा भेटला ना तर ते एकट्याच्याने बस की बात नाही होती ना, ती टीम पाहिजे. आपला सर शिक्षण विभाग किंवा सरकार म्हणून थोडक्यात हे सध्या किती पाठिंबा देतंय या सगळ्या गोष्टींना, की एका बाजूला स्किल इंडिया आपण म्हणतो किंवा डिझाईन क्षेत्र वाढायला हवंय, तर किती नवीन पाठिंबा किंवा नवीन योजना आहेत की मुलांनी या क्षेत्रात जावं किंवा नवीन स्कॉलरशिप्स काही सुरू केलेत? बऱ्याच प्रकारच्या योजना सरकारकडनं यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. एज्युकेशन लोनची फॅसिलिटी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. पण मला एक छान किस्सा आठवतो. जर एखाद्या क्षेत्राचं चांगलं व्हायचं असेल तर फार मोठ्या IT क्षेत्रातल्या माणसांनी त्यावेळचे माझ्यासमोरच म्हटलेलं वाक्य आहे म्हणून मी सांगतो, तुम्हाला जर आमच्या IT क्षेत्राला मदत करायची असेल तर तुम्ही आमच्यासाठी काहीच करू नका, असं त्या फार मोठ्या माणसांनी प्रमोद महाजनांना सांगितलं पब्लिकली.
सरकारने याच्यामध्ये खडबड गडबड केली ना तर चौकट तयार होईल. अच्छा. ती चौकट तयार झाली की ही इंडस्ट्री पुन्हा पहिले पाडे 55ला जाईल. ओके. ती मला स्वतःला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी एक तर सगळ्यात महत्वाचं मान्य आहे मला की डिझाईनचं एज्युकेशन खूप महाग आहे, पण मी इथं खूप जबाबदारीने सांगतोय की तुम्ही कुठल्याही कॉलेजच्या पेक्षा सुरुजनमध्ये फी कमी आहे, खूप कमी आहे. अच्छा. खूप कमी आहे म्हणजे पुण्यातला ज्या दर्जाचा कोर्स CMSचा कोर्स मी देतोय त्याची फी सामान्यपणे पुण्यातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये 4-4.5 लाखाच्या खाली नाही. पण माझी पुणे विद्यापीठाची फी त्याची 1,28,000 रुपये. ती सगळ्यांना अफोर्डेबल आता. आणि म्हणूनच मी तो सगळा अभ्यासक्रम जो आहे ना, मी हे कोर्सेस दुसऱ्या कुठल्या विद्यापीठांबरोबर असोसिएट होऊन अनेक लोक करतात तसे करू शकलो असतो, पण मी पुणे विद्यापीठाचा आग्रह धरला की तिथं मला कमीत कमी फीज मध्ये कोर्स ठेवता येतील किंवा काय. त्यामुळं फीजच आपली कमी आहे, त्यामुळं सरकारपेक्षा आम्हीच तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. एक दुसरं सगळ्यात महत्वाचं की नाही ना फार अडचणीचं असेल ना, तुम्हाला आम्ही ऑन जॉब ट्रेनिंगची व्यवस्था करून देऊ. पहिले 6 महिने फक्त तुम्ही शिका तुमच्या स्वतःच्या ताकदीवर, 6व्या महिन्यानंतर आम्ही तुम्हाला ऑन जॉब देऊ. तुम्हीच कमवा, तुमचं शिक्षण पूर्ण करा, घरी मदत करा, सगळ्या गोष्टींची ऑपॉर्च्युनिटी देतो. अच्छा. काय होईल की सरकारी स्कॉलरशिप आल्या की मग ही जी ताकद आहे ना, दरवर्षी अभ्यासक्रम बदलू शकतो, ते दरवर्षी सिलेबस मधल्या असाइनमेंट बदलू शकतो. आज मी तुला दिलेली असाइनमेंट आज नाही जमा झाली तर उद्याचा वेळ तुला मी देऊ शकतो. का द्यावा लागतो? आर्ट आहे, डिझाईन आहे, सुचायला हवं तसं. असं ना की ते परत वेळेत होणार असं नाहीये, त्यामुळे त्याला वेळ द्यावा लागतो. इथं सरकारी याच्यामध्ये 15 जानेवारीला मिड सेमिस्टरची परीक्षा म्हणजे समज अरे नाही घ्यायची मला, आता माझ्या मुलांची तयारी नाहीये, मला घेऊ दे 20 तारखेला. अच्छा. मी खूप प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगतो की डिझाईन एज्युकेशन मध्ये ट्रॅडिशनल एज्युकेशन वाल्यांनी येऊ नये, आणि तुम्ही येऊन या देशाचं, या समाजाचं आणि पुढच्या पिढीचं नुकसान कराल. अनेक लोक आलेत आता ऑलरेडी. अच्छा. त्यांनी येऊ नये. ओके. नाही, मी तर म्हणते की मग 5वी पासूनच आपण असं काही करू शकतो, असं काही आहे का की मुलांना आवड? आता मी एक उपक्रम करतोय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाबरोबर, परंतु त्याची अधिकृत मंजुरी आणि घोषणा शासन करेल. पण फार छान उपक्रम आहे. मला खरं तर आता खूप सांगावं असं वाटतं, पण माझ्या मर्यादा आहेत. तो शालेय शिक्षण आयुक्तांचा विषय आहे, येतंय ते पण आणतोय आपण, ते सगळ्यावर काम करतोय आपण. एक 10 तासाचं यावर्षीच्या शालेय शिक्षणामध्ये किमान डिझाईनचं एक वेगळं शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, आणि ते सगळं इनिशिएट मी करतोय. ओके. सर, परदेशात जायला किती स्कोप आहे? जसं तुम्ही मगाशी बऱ्याच जणांची उदाहरणं सांगितली, तर असं किती स्कोप आहे आणि कशा संधी मिळतात? मॅडम, जगाची डिझाईनची रिक्वायरमेंट आणि भारतीयांची डिझाईन करण्याची क्षमता, म्हणजे 70 वर्ष आपण डिझाईन पासून दूर राहिलोय खरं तर, तरी आपल्या रक्तात डिझाईन इतकं भिनलेलं आहे ना की आपली डिमांड प्रचंड आहे सगळ्या बाजूने आहे. भारतातल्या डिझायनरना डिमांड आहे. त्याचं म्हणजे मी गमतीनं, कोणत्या देशात आहे तरी साधारण? सगळ्याच देशांमध्ये, अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, इंग्लंडमध्ये आहे, सगळीकडे. अच्छा. सगळ्या प्रत्येक देशात, जर्मनीमध्ये ऑटोमोबाईल डिझायनिंग मध्ये ऑपॉर्च्युनिटी देतात, अमेरिकेमध्ये ॲनिमेशन असेल, व्हिज्युअल इफेक्ट्स असेल किंवा इतर प्रकारच्या, कारण मोठी इंडस्ट्री त्यांच्याकडेच आहे आपल्या तुलनेमध्ये. सगळ्या इंडस्ट्री, रिसर्च आणि इंडस्ट्री नाही. तर तुम्हाला मी एक वाक्य आवर्जून सांगायचं की ज्या लोकांना असं वाटतं ना इंजिनियर झाल्याने, तर कोणताही इंजिनियर कोणतंही नवतंत्र रिसर्च करण्याच्या अगोदर, संशोधन करण्याच्या अगोदर तो डिझायनरच्या पाया पडतो. अच्छा. डिझाईन झाल्याशिवाय संशोधन होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं त्याचं मूळ डिझायनरकडे आहे. त्यामुळं जगातले हे सगळे जे संशोधन चालतात किंवा त्याला डिझाईन लागतच ना. बरोबर. तर या सगळ्या देशांची एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टम. मी नेहमी गमतीने सांगतो की जगाच्या पाठीवर डिझाईनचा संस्कार इतका आहे की आपल्याकडे रांगोळी काढतो, बैल पोळ्याला बैल रंगवतो, सगळं करतो. याच्या पलीकडं हे पण करायची वेळ नाही आली तर पश्चिमेकडच्या देशात आणि पूर्वेकडच्या देशात, पश्चिमेकडे तो काटे चमचा वापरतात जेवताना, आणि तिकडं 2 लाकडं वापरतात. आपण फक्त अशा आहोत की जे हाताने जेवतो. आणि या प्रेक्षकांमध्ये किंवा तुम्ही 100 जणांना हा प्रश्न विचारा, तुम्ही सांगा की आजपर्यंत आयुष्यात मी
मला चित्रकला अजिबात आवडत नाही असं म्हणणाऱ्या माणसांनी सुद्धा याचं उत्तर द्यावं की जेवताना भाताचा घास उचलताना तुम्ही ताटात आयुष्यात एकदा तरी कोणतं ना कोणतं चित्र काढलेलं आहे. अगदीच. झालं, तुमच्या रक्तात चित्र आहे हो. काटे चमचनी असं नाही काढत आपण चित्र. त्यामुळे भारतीयांची जी ताकद आहे क्रिएटिव्ह सेन्सची आहे. बरं, वेगवेगळ्या कल्चर आपण एकत्र राहतो, म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या वेगवेगळ्या कल्चरची स्वतःची एक शैली आहे. म्हणजे कोकणात गेलो तर तिथल्या लोकांच्या साड्या, बंगालला गेलो तर तिथल्या लोकांच्या साड्या, तिथल्या लोकांचे डिझाईन, तिथल्या मंदिरांचे डिझाईन, तिथल्या खानपानाचे डिझाईन्स, सगळ्या डिझाईन आहे ना. आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनला आपल्याकडं पाहिलेलं असतं, अनुभवलेलं असतं, विचारात घेतलेलं असतं. त्याच्यामुळं आपला डिझाईन सेन्स हा कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या कुठल्याही लोकांपेक्षा खूप चांगला डेव्हलप आहे आणि तोच पाहिजे. तो असला की तुम्ही उत्तम डिझायनर बनणार आहात, ते मगाशीच सांगितलं. त्यामुळे देअर इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी. त्यामुळे बाहेरच्या देशामध्ये भारतीय तरुणांना खूप चांगल्या संधी आहेत. पुन्हा तुमच्याकडे योग्य व्हॅलिड डिग्री बाहेर जाण्यासाठी डिग्री पाहिजे, व्हॅलिड डिग्री. डिझाईन मधली की डिझाईन मधलीच. आणि त्या डिग्रीच्या पेक्षा खूप चांगला पोर्टफोलिओ तुम्हाला हवा आहे. ओके सर, एक असं की आता ऍडमिशन जर घ्यायची झाली, 12वी झालाय मुलगा मुलगी जे कोणी, तर काय प्रोसेस आहे ऍडमिशन साठीची? पुणे विद्यापीठाच्या क्रिएटिव्ह मीडिया सायन्स या कोर्ससाठी जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची एक एंट्रन्स परीक्षा पुणे विद्यापीठ घेतात. अच्छा. त्या एंट्रन्स परीक्षेचे फॉर्म सामान्यपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओपन होतात. बरं. त्या परीक्षेसाठी काही विद्यार्थ्यांनी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. त्याला तो ज्या दिवशी तो फॉर्म भरतो परीक्षेचा त्या दिवशी त्याला आमच्याकडनं एक पुस्तिका त्याची मिळून जाते. तुमच्या 12वी पर्यंतच्या ज्ञानाच्या आधारावर ती एंट्रन्स परीक्षा आहे. ओके. त्या एंट्रन्स परीक्षेचा असा काही वेगळा पार थांबझाम करण्याची आवश्यकता नाहीये, कुठल्याच नाही केली पाहिजे, कारण आतमध्ये जे आहेत तेच दाखवावं माणसाने असं मला वाटतं. तर तुमच्याकडे तुमच्या त्या गुण होते, त्यामुळे 12वी नंतरच्या त्या कोर्सला तुम्हाला एंट्रन्स परीक्षा द्यावी लागते. बाकी BVAचे जे अभ्यासक्रम मी आता या वर्षीपासून खऱ्या अर्थाने सुरू करतोय तर त्याला कुठलीही एंट्रन्स परीक्षा नाहीये. त्याला आम्ही फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर ऍडमिशन देणार आहोत. त्याच्या आमच्याकडे 30-30च जागा आहेत, त्याही फार आम्ही काही जास्त करत नाही. त्यामुळं फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर त्याच्या, आणि बाकी महाराष्ट्र स्टेट 10वीचा जो अभ्यासक्रम आहे त्यालाही महाराष्ट्र शासनाकडनं त्याला 25च जागा आम्हाला तुकडी मंजूर आहे, 25ची. तर 25च ऍडमिशन त्याला देऊ शकतो. त्यालाही आम्ही फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर ऍडमिशन देतो. ओके. कारण मेरिट वगैरे किंवा काय क्रायटेरिया लावायचं मग माझं काय काम आहे? मुलगाच हुशार असेल, मुलगाच करणारा असेल तर मग मला काय काम? मला काम पाहिजे, मला फक्त थोडी चांगली मुलं मिळाली तर जास्त काम करेल मी, असं सांगायचं. बरोबर. या क्षेत्रात सर असं होतं की बऱ्याचदा जसं की गेम डिझाईन करणं, तर आजकाल बऱ्याचदा जी तरुण पिढी आहे ती त्याच्या मागे खूप धावते आणि मग त्यांना की गेम डिझायनर आम्हाला व्हायचं आहे किंवा ॲनिमेशन काही थोडं बघितलं जातं आणि मग ते करायचं आहे. तर नक्की या करिअरला स्कोप आहे का? आणि मला एक असं की कशा टिप्स, तुम्ही काय टिप्स सांगाल की या कुणी याच्यासाठी ऍडमिशन घ्यावी? कोणी घ्यावी याचं उत्तर आहे सगळ्यांनी घ्यावी, कारण मी जसं सांगितलं सगळ्यांना जमू शकतं. फक्त पहिल्या दिवशी येताना हे ठरवून येऊ नका की मला हेच करायचंय. डिझायनर हा डिझायनर असतो, मग तोच डिझायनर ग्राफिक डिझायनर होऊ शकतो. थोड्याशा टूल्स आणि टेक्नॉलॉजीज बदलल्या की तोच डिझायनर वेब डिझायनर बनतो. थोड्याशा टूल्स आणि टेक्नॉलॉजीज बदलल्या की डिझायनर UI UX आर्टिस्ट बनतो. थोड्याशा टूल्स अँड टेक्निक्स बदलले की तो 2D ॲनिमेटर बनतो. थोडंसं बदललं की 3D आर्टिस्ट बनतो. थोडंसं बदललं की AR आर्टिस्ट बनतो. थोडंसं बदललं की VR आर्टिस्ट बनतो. थोडंसं बदललं की FX आर्टिस्ट बनतो. थोडंसं बदललं की गेम डिझायनर बनतो. बरं, ह्या सगळ्याला परत पुन्हा वेगवेगळ्या शाखा आहेत. म्हणजे एक ॲनिमेशन 2D ॲनिमेशन म्हटलं कॅरेक्टर डिझायनर आहे, इंकिंग आहे, कंपोजिटर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्य आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही हे सगळं डिझायनिंगचं कौशल्य आत्मसात करा. अच्छा. सगळं. आणि ते होतच. घेताना असं नाही होत की मला गेम डिझायनर व्हायचंय किंवा मला ॲनिमेशन आर्टिस्ट व्हायचंय, असं नाही. ज्या लोकांनी ते तसं करून ठेवलंय ना ते मुलांचं नुकसान करतात. अच्छा, म्हणजे त्याचा सिलेबस स्वतंत्र नसतो असं? सगळं एकच आहे, सगळं फक्त लेबल लावायचं. ओके. सगळं एकच पदार्थ आहे, फक्त लेबल लावलेत की आम्ही हे गेम डिझाईन शिकवतो, आम्ही हे. थोडा बदल करावा लागतो,
तो करतात ते काय, परंतु स्किल्स जे बेसिक जे आहेत ते स्किल्स सेम आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की जरी तुम्हाला गेम डिझायनर बनायचं असेल तरी तुम्ही ऑलराऊंडर बनण्याचा आधी विचार करा आणि मग शेवटच्या वर्षामध्ये स्पेशलायझेशनला तुम्ही तुमचा विषय निवडा. तुम्हाला काय करायचंय, तुमची शोरील गेमिंगची बनवा. तुमची शोरील गेमिंगची बनलेली असेल तर तुम्हाला गेमिंग इंडस्ट्रीत नोकरी मिळणार आहे. तुमची शोरील ॲनिमेशनची बनलेली असेल तर तुम्हाला ॲनिमेशनची इंडस्ट्रीत नोकरी मिळणार आहे. पोर्टफोलिओ ज्याला म्हणतो, तर तो पोर्टफोलिओ बघा. आज मी एखाद्या मुलाला असं म्हटलं की यू आर क्रिएटिव्ह आर्टिस्ट, तू क्रिएटिव्ह पर्सन आहे, तू डिझायनर आहेस. तो ॲनिमेशनमध्ये नोकरी मागू शकतो, तो VFX मध्ये नोकरी मागू शकतो, तो ग्राफिक्समध्ये नोकरी मागू शकतो, तो UI UX मध्ये नोकरी मागू शकतो, तो सगळीकडे नोकरी मागू शकतो. पण मी एखाद्याला म्हटलं की तू गेम डिझायनर आहेस, काय होईल? त्याच्या सर्टिफिकेटवर फक्त गेम डिझायनिंग कोर्स त्याला कुठे जाता येईल? फक्त जाता येतं, मर्यादा येईल. मर्यादा का घालून घ्यायची आपण? त्यामुळं विद्यार्थ्यांना ही माझी खरंच पोटतिडकीने विनंती आहे की बाबा तुम्ही हे असले शिक्के मारलेले प्रोडक्ट डिझायनिंगचा कोर्स. मी गेल्या वर्षी NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या मी पब्लिक कार्यक्रमात सांगतो, प्रोडक्ट डिझायनिंगचा त्यांचा कोर्स आहे. प्रोडक्ट डिझायनिंगचा कोर्स केलेला एकही मुलगा प्रोडक्ट डिझायनिंगच्या इंडस्ट्रीत प्लेस झाला नाही. सगळी मुलं UI UX मध्ये गेली. पगार जास्त होते म्हणून तो भाग वेगळा. काय जेवढी नोकरीला लागले ते. मग प्रोडक्ट डिझायनिंगचा शिक्का का मारला तुम्ही त्याला? तुम्ही त्याला डिझायनिंगचा शिक्का मारून ठेवायचा होता ना. म्हणजे तो UI UX ला जाऊ शकला असता, ॲनिमेशनला जाऊ शकला असता, दुसरीकडे जाऊ शकला. पण हे सगळं आपण करून ठेवलंय. ते करू नये, त्यात बदल घडवावा असं मला वाटतं. आणि तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे कोणी पालक असतील त्यांना हे माझं सगळं जर पटलं असेल तर तो बदल. तेच आता तुम्हाला आपण म्हणजे कन्क्लुजन कडे येताना की मुलांना आणि पालकांना तुम्ही काय टिप्स द्याल आज? टिप्स एकच आहे, म्हणजे खरं सांगायचं तर सृजन कॉलेज ऑफ डिझाईन मध्ये मी खूप प्रामाणिकपणे डिझाईन क्षेत्रातल्या भारतातल्या तरुणांना खूप चांगल्या रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून आणि भारतातली डिझाईन इंडस्ट्री चांगली डेव्हलप व्हावी म्हणून खूप प्रयत्न करतोय आम्ही. आम्हाला चांगल्या विद्यार्थ्यांची गरज आहे. तुम्ही आलात तर आपण खूप काहीतरी भव्य दिव्य निर्माण करण्याचा प्रयत्न करूयात. हीच माझी टिप्स, बाकी काही नाही. अगदी नक्की येतील सर, तुम्ही इतकी चांगली माहिती सांगितली आहे त्यामुळे धन्यवाद सर. आज आपण खूप चांगली माहिती दिलीत. campusdekho.ai या प्लॅटफॉर्मवर श्री रासकर सर आज इथे आले आणि त्यांनी डिझाईन विषयातली खूप चांगली माहिती आपल्याला सांगितली. तुमच्याही मनात आता जे प्रश्न आहेत त्याला उत्तरं नक्की मिळाली असतील. डिझाईन क्षेत्र हे पुढचं करिअर आहे एवढंच मी म्हणणार नाही, तर त्याहून पुढचं असं सांगेन की भारत हे पुढच्या 30 वर्षाच्या काळासाठी जॉब असेल, व्यवसाय असेल, तुम्हाला चांगलं करिअर जर करायचं असेल तर तुम्ही नक्की या क्षेत्रात येऊ शकता. सरांनी आत्ता आपल्याला ही सगळी माहिती दिलेलीच आहे. त्याच्याशिवाय तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या गुगल फॉर्ममध्ये ते प्रश्न विचारू शकता. तुम्हाला डिझायनिंग क्षेत्रात ॲडमिशन संदर्भात किंवा या करिअर संदर्भातही कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही या पॉडकास्टला कमेंट करून विचारा किंवा गुगल फॉर्मद्वारेही तुम्ही हे प्रश्न आम्हाला विचारू शकता. हे व्हिडिओ तुमच्या डिझाईनमध्ये इंटरेस्ट असलेल्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना आवर्जून शेअर करा. ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांनाही शेअर करा, त्यामुळे त्यांच्याही मनात नक्की डिझाईन क्षेत्राबद्दलचं इंटरेस्ट तयार होईल अशी मला खात्री आहे. त्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. campusdekho.ai इंस्टाग्राम चॅनेल आहे तर त्यालाही फॉलो करा आणि शिक्षण विषयक माहिती नेहमी अशीच घेत राहा. तुमच्या ॲडमिशनच्या प्रश्नांसाठी नक्की आमच्या संपर्कात राहा.